कमीत कमी कालावधीत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणणे आणि कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 30 जानेवारी ते 14 फेब्रुवारी या कालावधीत अहिल्यानगर शहरात कुष्ठरुग्ण शोध अभियान ही मोहीम महानगरपालिकेमार्फत राबवण्यात येते आहे। कुष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणं हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार ही मोहीम हाती घेण्यात आल्याचं आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितलं। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत ही मोहीम राबवण्यात येणार असून महापालिका कर्मचाऱ्यांच्या पथकांच्या माध्यमातून विविध घरातील नागरिकांची भेट घेऊन नागरिकांची तपासणी करून जनजागृती करणार आहे। घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलित होईल अशा प्रकारे पथके तयार केली जात आहेत। प्रत्येक पथकामध्ये महिला आणि पुरुष कर्मचारी असणार आहेत। प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे। कुष्ठरोगाकरिता त्वचेवरील फिकट लालसर बधीर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळ्यात जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे आदी लक्षणे विचारून तपासणी होणार आहे। यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निदानासाठी संदर्भित करण्यात येणार आहेत। महानगरपालिका कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहराची निवड केली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इत्यादी भागाचा समावेश केला आहे। या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणं, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दूरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मूलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे। या मोहिमेमध्ये नागरिकांनी प्रतिसाद देऊन स्वतःची कुष्ठरोगाबाबत तपासणी करून उद्दिष्ट साध्य करण्यात सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलंय।